तर का म्हणते गोट्टो, आज आपण आहो इकडे कोरंबीमध्ये आणि कोरंबीमध्ये आपण लग्नाला आलो होतं. लग्न आहे सायंकाळच्या, पण इथे एक पिंगलेश्वरी माताचं मंदिर आहे आणि इकडचं नेचर खूप मस्त आहे. तर आपण जाऊया तिकडे फिरायला आणि सोबत आहे माझी छोटी बहीण सिम्मी. तर चला निघूया तिकडे. चला तर मित्रांनो, आपण जातो मंदिराकडे. या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. तर आपण पोचलो मंदिराकडे. मंदिराची पार्किंग आणि हा दुकान, नाश्ता पाणी चाय सेंटर. आणि हा बघू शकता तुम्ही, हा आहे मंदिराचा गेट. आणि आपण पूजाची सामग्री घेत आहोत. नारळ, फूल, अगरबत्ती, माचीस पकडला. आणि इकडे चष्म्याची दुकान आहे आणि लहान पोराचे खिलोने. आणि आजीबाई बसून इकडे पिंगर विकत आहे. तर सुरुवातीला आपण जाऊ तर डोलीराम महाराजांच्या मंदिर पडते. आणि तुम्ही बघू शकताय मंदिराच्या पायऱ्या. चश्मा लगाओ ना सर, क्या नाम है आपका? लगाओ ना चश्मा. तेरी. तर आता आपण चढत आहोत मंदिरावर. तर मंदिरावर चढत असताना आपल्याला 235 ते 40 पायऱ्याच्या टार्गेट कंप्लीट करायचे आहे. तुम्ही बघू शकता किती पायऱ्या आहेत. तर आता आला मंदिर. आणि मग आपण मातेचे दर्शन घेतलं आणि नंतर आपण आलो इकडे कालभैरवनाथ मंदिर इकडे. तर इकडे नारळ वगैरे फोडल्या जाते. तर आपण पण प्रसादासाठी नारळ आणलेला आहे. तरी आपण आपले नारळ फोडू. तर एका दणक्यात फोडलो बाई नारळ. आणि मंदिराच्या परिसरात फिरत असताना आपल्याला ह्या 2 मुली भेटल्या. आता तुम्ही म्हणाल ह्या 2 मुली कोण? तर ह्या आपल्या वहिनीच्या बहिणी. तर आपण पण यांना आपल्या कंपनीत जॉईन केलं आणि विषय कथा. आणि वरतून पाहिलं तर भवा खतरनाक व्ह्यू, पुरा जबरदस्त, एकदम मजा आली पाहून. आणि याच परिसरात भोलेनाथांची खूप मोठी मूर्ती बघू शकता तुम्ही. आणि मग आलो त्याच परिसरात दुसऱ्या पहाडीकडे, पण तिथून पण बहुत जबरदस्त नजारा दिसते, पाहू शकता तुम्ही मस्त. अना म्हणते सिमू माझ्या एक सिंगल व्हिडिओ काढून दे. तर तिचा एक सिंगल व्हिडिओ काढून दिला. तर इकडे फिरून मस्त वाटला. तर आम्ही आता जातो खाली. तर मित्रांनो, इकडे फिरून खूप मस्त वाटला. तुम्ही पण या आणि तुम्ही पण इथे एन्जॉय करा. आणि कोण कोण या ठिकाणी आले ते कमेंट करा. तर आम्ही उतरलो खाली आणि आता मला लागली आहे भूक. तर आम्ही कच्चा चिवडा बनवासाठी दिला आहे. तर कच्चा चिवडा बनत आहे. तर आता यांना म्हणलो भाऊ कच्चा चिवडा बनायला वेळ आहे, तर तुम्ही तोपर्यंत मोबाईल इचका, तोपर्यंत मी तो नदीकडून फिरून. तर नदीकडे जात असताना दिसली मला खारुताई. तिने माझं वेलकम केलं ना आणि मी निघलो नदीकडे जाण्याचा रस्ता. तर इकडे जात असताना आपल्याला दिसला एक नाववाला. तो मस्त आपली नाव फिरवत आहे. आणि आपण आलो इकडे नदीच्या साईडला. तर इकडे पण लोक फिरायला येतात, पण इकडे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे लोक काय आता इकडे फिरायला येत नाही. तर मित्रांनो, आता आपला कच्चा चिवडा बनवून रेडी आहे. तर आपण आता कच्चा चिवडा खाणार ना आपल्या घराकडे जाणार. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. खत्म. बाय बाय, टाटा.